नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण साडी बघणार आहोत, कसं नेसायचं, ड्रेपिंग करायचं. हे बघा, परकर नेहमी बेंबीची इथंच घातलं पाहिजे, एकदम खालीही नाही, एकदम वरतीही नाही. आणि आपलं हाईटनुसारच्या हिशोबाने तुम्ही पायापर्यंत आलं पाहिजे परकर. त्याच्यानंतर साडी व्यवस्थित उलटी सुलटी बघून असं करून बघा. त्याच्यानंतर मी असे गोल फिरी मारून एक सगळीकडे खोचून घेतले व्यवस्थित. त्याच्यानंतर हे बघा, खाली पायापर्यंत येईल असं खोचून घेतले व्यवस्थित. आणि चारू बाजूने तुम्ही परकरजात व्यवस्थित खोचून घ्यायचे. आणि परकरचा नारा तुम्हाला जसं पाहिजे, टाईट लूज, जास्त लूज नका करू, एकदम पायात येईल तर थोडं मीडियममध्येच बांधा. त्याच्यानंतर बघा, हे पदर असं घ्यायचे. आधी पदरचं थोडं, आणि आपलं जिथे गुडघा असतो नाही बघा, मी पदर काढते, पण आधी पदर लावायचा नाही आहे, नंतर लावायचं. इथं सगळेजण चुकी करतात, पहिलं पदर लावतात तर मग प्रॉब्लेम होतो. ते बघा, गुडघ्याच्या इथपर्यंत आपल्याला पदर काढायचं. बघा, गुडघ्याच्या खाली थोडंसं पदर काढायचे, तर मग ते व्यवस्थित येतं खाली. त्याच्यानंतर बघा, हे काठ मी घेतले. काठ व्यवस्थित करून सगळं व्यवस्थित, काठ डोमलं वगैरे असेल तर काठ व्यवस्थित करून हे बघा, जसं मी दाखवते, इथं कमरेच्या इथं आपल्याला पिन लावायचे. म्हणजे पोटाच्या खाली थोडंसं तिथं परकरलाच पिन लावायचे आपल्याला व्यवस्थित. बघा, व्यवस्थित क्लीन हाताने सरळ व्यवस्थित करून आणि वी शेपमध्ये तुम्हाला असं पिन लावायचं. ते बघा, पोटाच्या खाली, म्हणजे थोडं पोटाच्या इथंच येतं ते ॲक्च्युली. हे बघा, पिन घेतलं मी आणि पिन व्यवस्थित लावायचे. आतून परकरलाच लावायचे. परकरा, साडी आणि वरचं पदर, असं 3 लेयर येतील. असे तिन्ही लेयर मिळून पिन लावायचे. त्याच्यानंतर मग निऱ्या बनवून घ्यायचे. हे बघा, मी निऱ्या बनवते. हे असं व्यवस्थित निऱ्या करून घ्यायचे. आणि लक्षात ठेवा, कधीही तुम्ही साडी नेसाल ना, तर आधी त्या साडीला व्यवस्थित इस्त्री करा. स्पेशली काठला, मध्ये इस्त्री नाही केलं तरी चालेल, पण जे काठ असतात साडीचे, काठपदरचे, तर त्या काठाला तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून घ्या. कारण काठला व्यवस्थित इस्त्री केलेली असेल ना, तर मग निऱ्या व्यवस्थित येतात. पदरचंही निऱ्या व्यवस्थित येतात आणि हे मिडल पण निऱ्या व्यवस्थित येतात. हे बघा, मी फक्त काठानं इस्त्री केली आहे, मध्ये काहीच इस्त्री केलेली नाही आहे. तर माझं बघा, पटकन व्यवस्थित बसले बघा. आणि खालचं, एकदम खालचं बघा, ह्याचं काठचं व्यवस्थित आलेत, फुगले बिगले काहीच नाही. जसं मी निऱ्या केले तसं निऱ्यामध्येच व्यवस्थित आलेले आहेत. हे बघा, बघितलं, अजिबात फुगलेले नाही आहेत. आणि ही कॉटनची साडी आहे माझी. तर तुम्ही कुठलीही सिल्क वगैरे कुठलीही घेतलं तर फक्त काठलाच इस्त्री करायचे जास्त करून. मध्ये इस्त्री व्यवस्थित करा, पण काठला जास्त करून व्यवस्थित करा. बघा, इथंही तुम्ही पिन लावू शकता, नाही लावलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना पिन लावायचे ते लोक पिन लावू शकता. आणि हे बघा, असं सरळच जसं मी हात दाखवले ना, तसंच तुम्हाला ते पदर खोचायचे बरोबर मध्ये. बघा, आता निऱ्या बघा माझे किती व्यवस्थित आले. आणि जे एक्स्ट्रा आहे ते परकरचा घाला. मग त्याच्यानंतर आपण पदर करूयात. पदरचं पण सेम. हे बघा, एका ह्याच्यातच पदर होते. पदरचंही निऱ्या व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. जर तुम्हाला निऱ्या आधी करून घ्यायचे तर आधी निऱ्या करून घ्या. इस्त्री करतानाच निऱ्या करा आणि लगेच तुम्ही लोक पिनअप करून घ्या. 2 पिनअप लागतात. हे बघा, असं स्ट्रेट करून पिन्ना तुम्ही लावून घेऊ शकता. मग नंतर साडी नेसायच्या टायमाला डायरेक्ट पदर लावून तुम्ही पिनअप करू शकता. हे बघा, हे असं मी करते व्यवस्थित. हे बघा, पटकन माझं झालं ते पदर लावून. फक्त ते निऱ्यांचं जरा एकदा व्यवस्थित करून घ्या. जे काही तुम्ही पदर काढले, निऱ्या काढलेत, ते प्लेट्स, त्याला प्लेट्स पण म्हणतात, प्लेट्स, ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. खालीवर असलेले जरा नीट करून मग त्याच्यानंतर ते तुम्ही पिनअप करा. आणि पिनअप पण तुम्हाला बरोबर खांद्याची इथंच करायचं. हे बघा, मी जसं करते ना तसंच तुम्हाला करायचं. थोडंसं प्रेस करा निऱ्या केल्यानंतर, प्लेट्स केल्यानंतर व्यवस्थित. हे बघा, त्याच्यानंतर हे तुम्ही हे असं करून हे तुम्हाला असं पिनअप करायचं. आणि पिन कुठं लावणार, बरोबर खांद्याचे, आपल्या जिथं कान येतो बरोबर कानाच्या लाईनीतच तुम्हाला पिन लावायचे. हे बघा, बरोबर कानाची, तर आपला कान आहे, कानाच्या खालून जी लाईन येईल ते लाईनाची इथंच बरोबर तुम्हाला पिन लावायचे. खाली मागेही जायचं नाही, पुढेही लावायचं नाही पिन.
खांद्याची तो बरोबर पिन लावलं तर व्यवस्थित साडी दिसते. हे बघा, मी तुम्हाला एक सोपी आयडिया दिलेली आहे. कानाच्या खालूनच ती जी लाईन चालू होते तिथंच त्या लाईनीची इथंच तुम्हाला पिनअप करायचं. बघा, आता मी पिन घेतले. पिन मी साईडला ठेवलं होतं ते बघा, बरोबर कानाची इथं मी दाखवते तुम्हाला असं पिन लावायचं. पिन बघा. आता ह्यानंतर फायनल लुक बघा, मी फायनल लुक दाखवते. आमच्या इथं हळदी कुंकू होतं, ते हळदी कुंकूसाठी मी साडी नेसली होती. तर चला म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते साडी कशी नेसायची. एकदम सोपी आहे. 2-3 वेळा जर प्रॅक्टिस केला तर येईल. हे बघा, फायनल लुक बघा. हे बघा, असं व्यवस्थित साडी नेसली जाते बघा. पूर्ण पायापर्यंत येते. नाही तर काहींची साडी काय होते, मागून ना एकदम वरती जाते. मग ती साडीला अजिबात लूक येत नाही. तुम्ही कितीही 4-5 हजाराची साडी घातली आणि व्यवस्थित नेसलं नाही तर त्या साडीला काहीच लूक येत नाही. आणि तुम्ही साडी व्यवस्थित नेसला तर छान लूक येतो बघा साडीचा. बाय.